मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर, महिलांच्या डिलिव्हरी रूममध्ये घाणीचं साम्राज्य, हर्सुल मंडल, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची धडक, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड प्राथमिक केंद्रातील परिसरात प्रवेशद्वारासह शौचालय, महिलांच्या डिलिव्हरी रूममध्ये अत्यंत दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीदरम्यान उघडकीस आली। रुग्णांच्या नातेवाईकांच्या वारंवार तक्रारीनंतर भाजप हर्सुल मंडल तालुकाध्यक्ष जयराम भुसारे, भगवान कचरे सरचिटणीस, उपसरपंच भगवान घाटाळ, तुकाराम चौधरी, लक्ष्मण बरप यांनी सोमवार दिनांक 15 रोजी तपासणी केली। मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज रुग्णांची ये-जा सुरू असते। तेथील परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। शौचालय काही वर्षांपासून नादुरुस्त असल्याचं दिसून आलंय। पाण्याची देखील इथं व्यवस्था नाही। रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। शौचालयात साचलेल्या घाणीमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे। याच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधी अधिकच पसरली आहे। या अस्वच्छ वातावरणामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला उलट्या होऊन काहींना बाहेर पडावं लागल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। महिलांच्या डिलिव्हरी रूममध्ये देखील कायम घाणीचं साम्राज्य राहत असल्याचं सांगितलं जातंय। डिलिव्हरी महिलांना वेळेवर जेवणाचे डबे दिले जात नाही, असं भारतीय जनता पार्टीच्या तपासणीवेळी उघड झालंय। शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेचा गजर होत असताना अशा शासकीय कार्यालयातील स्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब मानली जाते। या स्थितीवर संतप्त भाजप तालुका अध्यक्ष जयराम भुसारे यांनी रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या परिस्थितीत जबाबदार कोण असा सवाल केलाय। वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत, त्र्यंबकेश्वर।